नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आपण पाहू शकता आपली जी म्युझिक सिस्टीम आहे तर ते अजूनसुद्धा आपले टाकलेले नाही आहे. कारण की जे म्युझिक सिस्टीमवाले आहेत तर त्यांना इकडे येण्यासाठी मित्रांनो वेळ भेटत नाही. त्यासाठी मित्रांनो नाहरे या ठिकाणी आपण आपला ट्रॅक्टर घेऊन जाणार आहोत. आपल्या या घरापासून मित्रांनो जवळपास एक 44 किलोमीटर मित्रांनो अंतर आहे. आपल्याला 90 किलोमीटर अंतर आज पार करायचं आहे. त्यासाठी मित्रांनो आपण गायींची जे खायला वगैरे असेल तर ते आपण पाहू शकता की आपण सकाळीच आणून ठेवलेलं आहे. आणि आपल्या ट्रॅक्टरला आता कल्टिवेटर जोडलेला आहे. तर तो कल्टिवेटर सोडून आपण त्या ठिकाणी ट्रॅक्टर घेऊन मित्रांनो जाणार आहोत. तर चला तर आपण कल्टिवेटर सोडून घेऊयात आणि त्याच्यानंतरनं साऊंड सिस्टीम बसवण्यासाठी आपण तिथे जाणार आहोत. कारण की तिथे स्वतः मित्रांनो जाण्यासाठी आपल्याला तिथे 2 ते 2.5 तास लागणार आहेत आणि येण्यासाठी 2.5 तास म्हणजे 5 तास आपल्या याच्यामध्ये जाणार आहेत. आणि त्याचबरोबर मित्रांनो फिटिंग करण्यासाठी आपल्याला तिथे 1 ते 1.5 तास मित्रांनो लागणार आहे. तर मित्रांनो आपण जवळपास अजून 3 दिवसांनी मित्रांनो जवळपास 2 महिने होतील आपण त्यांना ॲडव्हान्स देऊन ठेवलेला होता. परंतु दुकानावरती त्यांच्या 1 तास माणूस असल्यामुळे त्यांना इकडे तिकडे अजिबात हालता येत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला आता आपले जे काम आहे ते थोडे स्लो आहे, कधी पिके आहे. त्याच्यामुळे मित्रांनो ट्रॅक्टरला तर सध्या काम जे आहे तर ते कमी आहे. त्याच्यामुळे आपण तिकडे जायचे आज प्लॅनिंग केलेली आहे. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला साऊंडची जी क्वालिटी आहे तर तीसुद्धा आपण व्हिडिओमध्ये चेक करून दाखवणार आहोत. आपल्याला तिथे जाण्यासाठी पाहूयात किती तास लागत आहेत. कारण की मित्रांनो अंतर जे आहे तर ते लांब आहे आणि रोडसुद्धा व्यवस्थित नाही आहे. जेवढे आपल्याला शॉर्टकट घेता येतात तेवढे आपण शॉर्टकट घेत आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, साऊंड सिस्टीम पहा कशी आहे आणि कितीला बसली ते सुद्धा आपण संपूर्ण माहिती आपण सांगणार आहोत. कारण की मित्रांनो पेटिंग करायला सुद्धा आपल्याला वेळ हा भरपूर जाणार आहे आणि आपल्याला संध्याकाळी रिटर्न सुद्धा लवकर यायचं आहे. कारण की लवकर येऊन आपल्याला जनावरांचे सुद्धा जे काम आहे तर ते करावे लागते. त्याच्यामुळे आपल्याला जरी उशीर झाला तरी त्यासाठी आपण सकाळी जनावरांचे खायला आपण अगोदर जाणून ठेवलेले आहे. तर आता डिझेल जे आहे तर ट्रॅक्टरमध्ये थोडेसे आहे. जाता जाता आपण ट्रॅक्टरमध्ये 1000चं डिझेल टाकूयात, पाहूयात की किती आपल्याला डिझेल लागत आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपले जे गिअर बॉक्स आहे तर तो सुद्धा आपण पाहू शकतो की भरपूर प्रमाणात थोडा जास्त व्हायब्रेशन देत आहे. तर ऑइल लेवलसुद्धा आपण थोडीशी मेंटेन केलेली नाही आहे. तर ती मेंटेन करून पाहूयात की काय प्रॉब्लेम झाला ते सुद्धा कळत नाही आहे. हल्ली 10 ते 15 दिवसाच्या आसपास मित्रांनो गिअरचे व्हायब्रेशन जे आहे तर ते खूप वाढलेले आहे. आणि त्याचबरोबर हा जो आपला पाईप जो आहे तर तो मरगाडला फिट असल्यामुळे मित्रांनो त्याच्यात एवढा तो जो पोकळ असल्यामुळे व्हायब्रेशन जे आहे तर ते अजून जास्त वाटते. एवढे व्हायब्रेशन येत नाही परंतु त्याच्यामुळे अजून थोडा जास्त व्हायब्रेशन जे आहे तर ते वाटते. तर मित्रांनो शॉर्टकटसाठी आपण हा रोड आपण पाहू शकता की कच्च्या रोडवरून आपण चाललो आहोत. फक्त 1 किलोमीटर हा रोड आपल्याला राहिलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला संपूर्ण जो रोड आहे तर त्या ठिकाणी जाण्यासाठी डांबरेच रोड असणार आहे. तर मित्रांनो आता वाजलेलं आहे 12:30 आणि 10 किलोमीटर अंतर आपल्याला पार करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण आपल्या स्पॉटवरती पोहोचणार आहोत. तर मित्रांनो 12:30 आता वाजलेले आहेत. 1 वाजेपर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचेल. जवळपास आपल्याला 2.5 तास लागलेले आहेत. कारण की रोड जो आहे तर तो मित्रांनो पूर्णपणे खराब होता. आपण शॉर्टकट आल्यामुळे पूर्णपणे रोड जो आहे तर तो आपल्याला खराब लागला. जर आपण हायवेने आलो असतो तर आपल्याला 1.5 ते 2 तास लागले असते.
तरच मारायचं वायर आडी होती. Bluetooth mode paired. तर मित्रांनो आपल्या म्युझिक सिस्टमचे जे काम आहे तर ते झालेले आहे. तर आता वाजलेले आहेत 5. आपण इथून आता निघालेलो आहे. घरी जायला आपल्याला 7:30 वाजतील. तर साऊंड सिस्टीम जी आहे तर मित्रांनो याची जी क्वालिटी आहे तर आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण त्याची साऊंडची क्वालिटी आहे तर ती आपण दाखवणार आहोत. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण घरी आलेलो आहे. जवळपास आपल्याला घरी येण्यासाठी 7:15 वाजलेले आहेत. आता जे साऊंडची जी क्वालिटी आहे तर तुम्हाला उद्या दाखवणार आहोत. आता आपल्याला गाण्यांचे थोडेसे काम करायचे आहे. त्याच्यानंतर आपण कसे कसे फिट केले त्याचबरोबर आपल्याला काय ॲडजस्टमेंट करावी लागली हे आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण सांगणार आहोत.